नाशिक शहरामध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी रस्त्यांचे काम सुरू असताना महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या गलथान कारभारामुळे नाशिक शहरात ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे। आज सातपूरच्या विभागीय कार्यालया ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौर हिमगौरी आडके यांचा पाहणी दौरा होता। दरम्यान हा पाहणी दौरा ऐनवेळी रद्द केल्याने सातपूर कार्यालयामध्ये महापौर हिमगौरी आडके यांच्या उपस्थितीत नगरसेवकांबरोबर कॉन्फरन्स कॉलद्वारे खड्डे मुक्त कसे करावे याबाबत चर्चा झाली। दरम्यान कॉन्फरन्स कॉलवरती चर्चा करून नाशिक शहरातील खड्ड्यांची समस्या दूर तरी कशी होईल असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी खड्डे बुजणार का नाशिकचे? नाही, असं व्हिडिओ कॉन्फरन्स नाही, त्यांनी खड्डे बुजण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स नाही केला। त्यांनी याच्यासाठी कॉन्फरन्स केला की उद्या शनिवार रविवार आहे, आजचा दौरा हा आपण उद्या करू किंवा भागवत भाऊंनी सांगितलं की आज सायंकाळपासूनच आम्हाला मुरुम जे काही असेल जीएसबी आणण्यासाठी जीएसबीवर खड्डे बुजले जातील। तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी ठरवा, आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठवतो आणि आज सायंकाळपासून म्हणजे अण्णाने नंतर सांगितलं सायंकाळ पण नको, आत्तापासूनच जीएसबी पाठवा आणि खड्डे भरायला सुरुवात करा। परंतु महापौर मॅडमने सांगितलं तुम्ही काम चालू करा, उद्या आम्ही परत दौरा करू। दरम्यान सातपूर शहरातील खड्ड्यांचं साम्राज्य बघूनच महापौर हिमगौरी आडके आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांनी हा दौरा रद्द केल्याची चर्चा देखील सातपूर शहरात सुरू आहे। सातपूरच्या खड्ड्यांमुळे त्यांनी हा दौरा रद्द केलाय अशी चर्चा आहे, त्याबद्दल आपण काय सांगणार? नाही, ही चर्चा अशी नाहीये। त्यांनी सकाळी अण्णांशी आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट केला। ऑलरेडी आम्ही आज रामायण बंगल्यावर 11 वाजता त्यांची बैठक आम्ही सगळेच नगरसेवक जाणार होतो, परंतु मॅडमचा त्यांनी सांगितलं की नका, एवढे 20 नगरसेवक तिकडे येण्यापेक्षा आम्हीच दोघं तिकडे येतो आणि तुम्ही सगळे विभागीय अण्णांच्याकडेच मीटिंग होती। अण्णाच बोलले की विभागीय कार्यालयाची बिल्डिंग पण आपली फार गळते, चांगले चांगले डॉक्युमेंट आपले ओले होते, ही बिल्डिंग पण आपल्याला दाखवायची आहे आयुक्तांना आणि महापौर मॅडमला, म्हणून आम्ही बैठक या ठिकाणी मांडली होती। पण अचानक फोन आला, आम्ही वाट बघतोय रस्त्याने येत आहेत बॉस म्हणून सगळे नगरसेवक बसलो होतो, परंतु अचानक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही मीटिंग घेऊ। आम्हाला अर्जंट नाशिक रोडला जावं लागलं। दरम्यान सातपूर शहरात रस्त्यावर सुरू असलेल्या कामांमध्ये एक वेगळाच प्रकार बघावयास मिळत आहे, तो म्हणजे सिमेंट हे मालवाहू गाडीमध्ये मिश्रित करून रस्त्यावर टाकतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। दरम्यान या सर्व संदर्भात सभापती यांना प्रश्न विचारत आम्हाला या गोष्टीची माहिती नसल्याने माहिती घेऊन कारवाई करू असं यावेळीच त्यांनी उत्तर दिलं आहे। इमर्जन्सी आला माहित नाही, परंतु रस्त्याचे कामं चालतात, काही ठिकाणी अक्षरशः डंपर मध्ये सिमेंट हे मिश्रण करून रस्त्यावर ओतण्याचे काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले। आपल्या अधिकाऱ्यांवर वचकणं, एका वजन एका अंकुश नाही, आपण याबद्दल काय सांगणार? आता ही बातमी खरं तुमच्या माध्यमातून आम्हाला माहित पडली, आम्ही लवकरच अधिकाऱ्यांशी चर्चा करतो। असं जर काही प्रकार घडत असेल तर आपण अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारू नक्कीच। दरम्यान यावेळी कॉन्फरन्स मीटिंग सुरू असताना अधिकाऱ्याने ठेकेदार नगरसेवकांचं ऐकत नसल्याची देखील बाब समोर आली आहे। दरम्यान अशा ठेकेदारांवर कारवाई का करत नाही असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होत आहे। प्रभाग सभापती आहात, प्रभाग क्रमांक 10चे नगरसेवक आहात, जर आपलंच अधिकारी लोक जर ऐकत नसेल, आपल्याला टाइमवरती प्रभागामध्ये मटेरियल मिळत नसेल, तर बाकीच्या नगरसेवकांना अधिकारी कशा प्रकारे अधिकाऱ्यांनी अशा अधिकाऱ्यांना आपण ब्लॅकलिस्ट का करत नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। अधिकाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा अधिकार आम्हाला नसतो, हा महासभेवर होत असतो। परंतु अधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं, तो कॉन्ट्रॅक्टर ते काम करायला नाही म्हटला, अधिकाऱ्यांच्या समोर नाही म्हटला, तर अधिकाऱ्यांनी ऍक्शन घेतली की तुम्ही नगरसेवकांचं पत्र द्या, आम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करू। अधिकारी तो नाही म्हटला करायला, परंतु पत्र द्या तुम्ही चौघांचं, एका नगरसेवकाच्या पत्राने प्रभागाचं डिसिजन होत नाही, म्हणून आम्ही 4 नगरसेवक आज पत्र देऊन जो कॉन्ट्रॅक्टर काम करणार नाही, बाकी मला तर असं वाटतं की 8, 9, 11 आणि 26चे जे कॉन्ट्रॅक्टर ते करायला तयार झालेत असा मेसेज आहे मला। आपला यांचा डेप्युटी 10 मध्ये एक नायर म्हणून एक कोणी कॉन्ट्रॅक्टर मॅडम आहे, ती बोलली वर्क ऑर्डर नसली आणि आधी काम केलं तर आमच्या बिलांना प्रॉब्लेम येतो, बिलं पास होत नाही। आम्ही आयुक्त मॅडमकडे आज जाणार आहे, तुम्ही त्यांची बिलं पास करणार नाही का? आपण जर गुगल मॅपवर फोटो घेऊ त्यांचे जेवढे काही गाड्या येतील, डंपर येतील, तर ते काम चालू झालं पाहिजे ना। दरम्यान नाशिक शहरात खड्ड्यांची परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून उद्भवली असली तरी प्रभाग क्रमांक 10 मधील स्टेट बँक पासून ते अशोकनगर चौकी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सायंकाळच्या सुमारास होत आहे। दरम्यान यावर देखील तोडगा काढून वाहतूक सुरळीत करण्याचं आश्वासन प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी यावेळी दिलं आहे। सगळीकडे रस्त्याचे कामकाज चालू आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून स्टेट बँक अशोकनगरची ते आपलं अमृत गार्डन पर्यंत म्हणा थोडक्यात इकडचा रस्ता जो आहे, म्हणजे 2 मिनिटाचा रस्ता पण लोकांना 2 तास अडचणीच्या वाहनांना सामना करावा लागतो।
आपण नगरसेवक होता तेव्हा पण पाहिलं, सामाजिक कार्य तेव्हा पण कामकाज पाहिलं. या प्रश्नाला म्हणजे आपण हा प्रश्न लोकांचा कसा सोडवणार? आता अण्णांनी आम्ही ते पत्र दिले, तो जो रस्ता आहे त्याचं रुंदीकरण होणं फार गरजेचं आहे, कारण तो MIDCचा रस्ता आहे. तो मॅक्झिमम वाहनं हे MIDCला त्या रस्त्याने जातात. पण अण्णांचं माझ्या अंदाने 2-3 महिन्यापूर्वी आणि माझं सुद्धा 2 महिन्यापूर्वी पत्र आहे. त्यांनी जो काही 24 मीटर रोड अशोकनगर आणि तुमच्या नाही धरलाय त्यांनी 24 मीटर, आणि अण्णांकडे तर 12 मीटर धरलाय. आमची दोघांची मागणी असल्यामुळे ते रिटेंडर करायचं की त्याच कॉन्ट्रॅक्टरला वाढून द्यायचं, म्हणून तो रस्ता रुंदीकरण करणं, त्याच्याशिवाय ट्रॉफिक काही जाणार नाही. म्हणून आमची दोघांची मागणी आहे की त्या रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे. आम्ही ते आयुक्तांकडे मागणी केली आहे. दरम्यान सातपूर शहर खड्डेमुक्त होणार तरी कधी, असा प्रश्न सातपूरकर आता उपस्थित करत आहे. तुषार ठेपले, अटल न्यूज, सातपूर.